नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाइन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 36 साईजचं प्रिन्स कट ब्लाउज बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा मी इथं अस्तर घेतलेलं आहे आणि इथं ब्लाउज पीस घेतलेला आहे. तर पहिले आपल्याला अस्तर आथरून घ्यायचं आहे. तर बघा बंद बाजू आपल्यावाल्या डाव्या हाताने घ्यायचा या साईडने आणि इकडून आपल्याला पहिले उंची टाकून घ्यायची आहे पाठीमागची. तर बघा पाठीमागची उंची आहे 14.5. तुम्ही उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा इथं घेतलेली आहे 14.5. त्याच्यावरती आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. इथं घ्यायचं आहे शोल्डर 5.5 आणि मोंढा घ्यायचा आहे 6 इंच. आणि आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे 9ची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन करायची, म्हणजे 10.5ची आपली घडी झालेली आहे या पद्धतीने. आता याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथं थोडंसं आपल्याला अर्धा इंचाला थोडंसं कमी इथं आतमध्ये घ्यायचं या पद्धतीने, असं म्हणजे इथं झोळ वगैरे पडत नाही. जेव्हा आपण शिवतो तेव्हा घातल्यावर ब्लाऊज इथं झोळ वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये घ्यायचं. इथं घ्यायचं आहे 1.5 इंचाची मार्जिन. तर बघा इथं मार्किंग करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. तर इथून आपण 6.5 घेतलेला आहे, तर तिथलं आपल्याला असं अर्ध घ्यायचं आहे या पद्धतीने. इथं मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला या 1.5 इंचाला असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा हा झाला पाठीमागचा भाग. इथून आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला, इथून 4 आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5. कारण खाली आपण जेव्हा कंबरपट्टी लावतो त्याच्यामध्ये आपली अर्धा इंच दाबल्या जाते, त्याच्यामुळे आपल्याला 4.5 घ्यायचं आहे. आणि इकडून घ्यायचं आपल्याला असं अर्धा इंच. तर झाला हा आपला पाठीमागचा टक्स. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या साईडने हा पाठीमागचा भाग याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि इकडून आपल्याला मार्जिन ठेवायची आहे, त्याच्यामुळे परत इकडून वाढून घ्यायच्या समोरच्या भागाला, त्याच्यामुळे इकडच्या साईडने आपल्याला जागा ठेवायची आहे. तर बघा असं ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली 1 इंचाने वाढून घ्यायचं या साईडने आणि इकडून पण आपल्याला 1.5 इंच मार्जिन सुटन असं या पद्धतीने ठेवायचं आहे. तर आता आपण हे खडूनी पूर्ण याला मार्किंग करून घेऊया. तर बघा मी खडूनी मार्किंग करून घेतलेली या पद्धतीने. तर आता हे 1 इंच आपण खालच्या बाजूने वाढून घेतलेलं आहे. इकडून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता किंवा 1.5 इंच पण. तर बघा या पद्धतीने आपल्याला असं हे मिळून घ्यायचं आहे. इथं घ्यायचं आहे 1 इंच. म्हणजे आपण मोंढा घेतला होता 6चा, तो पण असा मार्किंग करून घ्यायचा या पद्धतीने. आणि याच्यातून आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे, कारण हा समोरचा भाग आहे. समोरच्या भागाला इथं 1 इंच पाहिजे या पद्धतीने. तर आता इथं गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे समोरच्या. तर बघा इथं 2.25 गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि बाकीचं शोल्डर. आणि उंची घ्यायची आहे गळ्याची 6.5. तुम्ही 7 पण इंच घेऊ शकता, कारण हे प्रिन्स कट ब्लाउज आहे. कटोरीची याला आपल्याला आकार देता येतो, याला शक्यतो आकार देता येत नाही नंतर, त्याच्यामुळे शक्यतो 6.5 किंवा 7 इंच घेऊ शकता उंचीप्रमाणे. इथं घेतलेला आहे 2.5. आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा, किंवा तुम्ही पानगळा पण देऊ शकता. त्याच्यानंतर आता ही जी मार्जिन आपण इकडून वाढून घेतलेली आहे त्याला अशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. आता आपल्याला इथून घ्यायचं आहे 4 इंच. उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच. या पद्धतीने. आणि हा आपल्याला इकडे मोंढ्याकडे असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. इथं घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच. तर बघा मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे. उभं घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच आणि असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा या पद्धतीने. त्याच्यानंतर जो आपण इथं 1 इंच असा वाढून घेतलेला आहे तो आपल्याला असा तिरका करून घ्यायचा आहे अशी रेष मारून, आणि तो
कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे या साईडने इथून. तर बघा असं कट करून घेतल्याच्या नंतर आता पहिले आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जे खालचं आपण तिरकी रेष मारून घेतलेली आहे. तर बघा आता आपल्याला उभा कट असा कट करून घ्यायचा आहे आणि याची खूप सुंदर अशी फिटिंग बसते या ब्लाऊजची, म्हणजे प्रिन्स कटची. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा इथं कट करून घेतल्याच्या नंतर इथं थोडंसं आपल्याला कापड थोडंसं किंचितभर कट करून घ्यायचं आहे या साईडने पण आणि ह्या साईडने पण थोडंसं नॉर्मल. तर बघा समोरचा भाग कट झालेला आहे, पाठीमागचा भाग पण कट झालेला आहे. तर आता आपण बाही कट करून घेऊया. तर बघा बाही काढण्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला मोंडा असा तिरका मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने असा. तर बघा 10.5ची घडी घ्यायची आहे आपल्याला बाही काढण्यासाठी, कारण प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे पुढचा भाग आपण वाढून घेतो, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्तच घ्यावं लागतं, समोरच्या भागाला जास्त बाही जोडल्या जाते. तर बघा मी इथं दुसरा अस्तर घेतलेला आहे. आता त्याचीवाली 4 पदरी घडी झालेली आहे, म्हणजे हे 2 पदरी आणि आता असं घातलं तर 4 पदरी होती, म्हणजे 2 बाही आपल्याला सोबत काढायच्या आहे. या पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे आणि 10.5ची आपल्याला घडी करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी. तर बघा 10.5ची घडी टाकून घेतलेली आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे 10.5, म्हणजे तयार होईल ही 10ची. कोणी कोणी 1 इंच पण वाढवतं, याच्यामध्ये मी अर्धा इंचच वाढवते. तर बघा आता आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा असा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला 3ने डाऊन करायची आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. तर आता आपल्याला इथून 1.5 किंवा 2 इंचाचा अशी मार्जिन सोडायची, म्हणजे या पद्धतीने, आणि इथून आपल्याला असा बाहीचा आकार द्यायचा आहे. आणि इथून आपल्याला समोरच्या भागाला या पद्धतीने. तर आता दंड आहे 5.5, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे किंवा 2 इंच, आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा आता आपण कट करून घेऊया. बाही काढण्याची पण एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला मी. तर बघा ओपन करून घ्यायचा आणि हा समोरचा भाग पण आपल्याला असा कट करून घ्यायचा या पद्धतीने. आता हे मधला भाग आहे हा कट करून घ्यायचा, कारण मी बंद बाजूकडून टाकून घेतलं होतं. तर बघा आता आपल्या दोन्हीकडच्या 2 बाही तयार झालेल्या आहे. तर बघा मी इथं ब्लाऊज पीस साडीतला आतरून घेतलेला आहे. तर त्याच्यावरती आता आपल्याला हे जे अस्तर कट केलेलं आहे ते ठेवून आणि कट करून घ्यायचं आहे. तर याला साईडने अर्धा इंच असं थोडंसं जास्त ठेवायचं, जेव्हा आपण शिवतो तेव्हा कमी जास्त पडू नये म्हणून. तर बघा आता आपण सगळे पार्ट ठेवून घेऊया आणि कट करून घेऊया. तर बघा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा पाठीमागचा भाग, हा समोरचा भाग. तर बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी प्रिन्स कटचं कट दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम मस्त असं ब्लाऊज बसतं.
तर बघा ही बाही. तर तुम्हाला आजची ब्लाऊज कटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.